तर राज्यातील कोकणासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तिथे अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते। तर मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड इथे सुद्धा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं कळतंय। दादर रेल्वे स्थानक परिसर, राजगृह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। या साचलेल्या पाण्यातून विद्यार्थी आणि मुंबईकरांना आता प्रवास करावा लागतोय, वाट काढत पुढे जावं लागतंय। आपण दृश्य पाहतोय, मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि याचा परिणाम कुठेतरी सखल भागावरती झालेला दिसतोय। पाणी साचायला सुरुवात झाली आहे। दादर पूर्वेची ही आपण दृश्य पाहतोय, सखल भागावरती रस्त्यावरती पाणी साचतंय आणि त्यामुळे वाहनांना तारेवरची कसरत करावी लागते। विद्यार्थ्यांना, चाकरमानांना या पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतोय। तर राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे। मुंबईमध्ये सुद्धा पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि ह्याचा परिणाम या जनजीवनावरती होताना दिसतोय। सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। आपण ही दृश्य पाहतोय, टॅक्सीची टायर सुद्धा मोठ्या प्रमाणात चाकं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत आणि त्यामुळे गाड्या बंद व्हायचं प्रमाण सुद्धा या परिसरात वाढू शकतं, अशी कुठेतरी चिंता निर्माण होते। तर याबाबत आपण अधिक अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रणाली यांच्याकडून। प्रणाली, दादरची आपण ही दृश्य पाहतोय, मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाली आहे, काय सांगाल? पहाटे 4 वाजेपासून मुंबईमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। सगळीकडे ढगाळ वातावरण आपण पाहतोच आहोत, परंतु सकाळी आणि काल रात्री सुद्धा एक साधारण सलग 3-4 तास मुंबईमध्ये चांगला पाऊस झाला। त्यानंतर पावसाला थोडीशी उसंत घेतली होती, परंतु पुन्हा एकदा पहाटे 4 वाजेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळे जे सखल भाग आहे त्या सखल भागांमध्ये थोडंसं पाणी साचायला सुरुवात झालेली होती। पहाटेची वेळ असते, महापालिकेचे कर्मचारी पण पोहोचलेले नसतात आणि त्यामुळं हा जो दादरचा परिसर आहे, दादर पश्चिमेचा भाग आहे जिथं भाजीचा बाजार भरतो, त्या ठिकाणी आज सकाळी पाणी साचलेलं बघायला मिळालं, परंतु आता ते पाणी ओसरलेलं आहे आणि रिमझिम पाऊस अजूनही मुंबईमध्ये सुरू आहे। आज दिवसभर मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि जो हा संपूर्ण MMR रिजन आहे तिथे चांगला पाऊस होऊ शकतो, असं हवामान खात्याच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की आज मुंबईकरांची सकाळ जी आहे पुन्हा एकदा पावसाने सुरू झालेली आहे। लोकल ट्रेन मात्र अजूनही सुरळीत असल्याचं सांगितलं जात आहे। बरं, अपडेट घेत राहणार आहोत प्रणाली। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।